नमस्कार. आज महानगरपालिका निवडणुकीची छाननी झाली. त्यात काही चमत्कारिक घटना घडल्या, पण योगायोगानं असं काही विशेष बाद असं काही घडलं नाही. पण एकंदरीत लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपची वज्रमुठ तर विरोधकाची मात्र फाटाफूट असं आज तरी पहिल्या टप्प्यात चित्र आहे. भाजपच्या उमेदवारांनी घरोघरी जाणे, नमस्कार करणे, चिन्ह हे साधारणतः प्रभाग 11 मध्ये, ज्यामध्ये धर्मेंद्र चव्हाण असतील, अंबुलगेकर असतील, रागिणीताई यादव असतील व त्यांचे चौथे उमेदवार हे आज जवळजवळ सकाळी 8:30-9 वाजता थंडीत सुद्धा साधारणतः 40-50 कार्यकर्त्यासह फिरताना दिसले. तसंच देवघर असेल, संवाद कार्यालय असेल, त्याचबरोबर भाजप कार्यालय, कैलास कार्यालय, संभाजीराव पाटील निलंगेकर यांचं निवासस्थान आणि भाजप कार्यालय, सगळीकडं ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांची, ज्यांना उमेदवारी नाही मिळाली त्यांची गाठीभेटीवर भर दिसून येत होता. एकंदरीत माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार रमेश अप्पा कराड, डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर आणि अभिमन्यू पवार हे आज एकत्रितपणे उमेदवारी यादी जाहीर करताना जवळजवळ उमेदवाऱ्या ह्या निश्चित झालेल्या आहेत. पक्ष या निवडणुकीत महत्त्व देत असताना सगळ्यात जमेची बाजू म्हणजे हे 4 जण एकत्र आहेत. त्या उलट भाजपची वज्रमुठ म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. उलट विरोधकात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफूट झाल्यासारखं चित्र आहे, ज्यामध्ये शहराध्यक्ष, सहकार मंत्री, माजी मंत्री संजय बनसोडे, विक्रम बाप्पा काळे, त्याचबरोबर मकरंद सावे, प्रशांत पाटील आणि हे सर्वजण, आणि नव्यानेच राष्ट्रवादीत गेलेले विक्रांत गोजमगुंडे, लक्ष्मणराव कांबळे आणि चंद्रकांतजी बिराजदार हे निश्चित वैयक्तिक दृष्ट्या प्रभावी आहेत, पण प्रभागात जोडीदार असल्याशिवाय रंगत येत नसतो. आता हे कशा कशा पद्धतीनं करतात. अमित देशमुख यांनी अशोक गुईलपरकर यांना उमेदवारी न दिल्यामुळं मोठ्या प्रमाणात लोकात नाराजगी आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं, किरण जाधव यांना उमेदवारी मिळणार आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्यात नाराजगी म्हणून लोक काँग्रेस सोडून गेले, त्यांनाही उमेदवारी मिळाली नाही. आणि यावेळा एक सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे लिंगायत समाजाला दोन्हीकडनंही अधिकात अधिक जागा कशा देता येतील हे चर्चेला किंवा प्राधान्य दिलं गेलेलं आहे. निश्चित प्रेरणा होनराव यांच्या उमेदवारीबद्दल जरी राग असला तरी तो मतपेटीपर्यंत जाईपर्यंत टिकणार का? कारण संभाजीराव असतील, डॉक्टर अर्चना पाटील असतील, नंतर रमेश कराड असतील, हे सगळेजण काय काय भूमिका घेतात हे फार महत्त्वाचं राहणार आहे. निश्चित डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्याविषयी निश्चित सहानुभूती आहे, आणि संभाजीराव म्हणजे की सगळ्यांना घेऊन चालायचं, एक घरच्यासारखं वागायचं, आणि
ताईंना खऱ्या अर्थानं ताईसारखं वागवायचा हा असं त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून दिसत आहे। निश्चित या निवडणुकीत हे सर्व विचार करत असताना काही जमेच्या बाबी म्हणजे आपले रवी शंकर जाधव यांची उमेदवारी 6 टर्म जवळजवळ 5 टर्म नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष माजी उपाध्यक्ष आमदार विक्रमसिंग चव्हाण यांचे सुपुत्र धर्मेंद्र विक्रमसिंग चव्हाण, पाशा पटेल यांचे सुपुत्र अमर पाटील, अशा प्रकारे अधिकात अधिक जोड्या लावण्याचा योग्य पर्याय देण्याचा हा प्रयत्न आहे। प्रभाग 11 असेल, प्रभाग 12 असेल, प्रभाग 13 असेल, प्रभाग 14, 15 हे भाजपला खूपच चांगलं चित्र राहील असं आहे। 10 मध्ये थोडी बहुत जरी चुरस राहिली तरी दीपक सूळ वगळता इतरांना तेवढं काही महत्व मिळेल असं वाटत नाही। आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना दुसऱ्या बाजूला विक्रांत गोजमगुंडे निश्चित स्टार कॅम्पेनर म्हणून होते, पण संजय बनसोडे यांच्या पुतण्याला उमेदवारी न दिल्यानं तसंच आता 3-3, 4-4 जे उमेदवार पाहिजे सगळ्या प्रभागात, मग खाली प्रभाग 8 मध्ये आपले शैलेशजी गोजमगुंडे, शैलेश स्वामी, भराडिया आणि आणखीन एक अशा प्रकारे यांची मोर्चे बांधणी सुरू आहे। नंतर मीनाताई गायकवाड यांनाही उमेदवारी मिळालेली आहे, गणेश गवारे यांनाही उमेदवारी मिळालेली आहे। त्याचबरोबर बाहेती अनिकेत बाहेती यांच्या पत्नीलाही उमेदवारी, माजी नगरसेविका मालू यांनाही उमेदवारी मिळालेली आहे। त्या उलट या निवडणुकीकडे पाहत असताना अमित देशमुखांनी ज्या पद्धतीनं जे चित्र किंवा जे मत व्यक्त केलं की ग्रामपंचायतलाच त्यांनी म्हणजे डोकंदुखी नको आणि शेवटी पैसा हा काही सत्ताधारी पार्टी नाही, तर केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे आणि त्याच विचाराचे लोकप्रतिनिधी लातूरमध्ये आले पाहिजेत, यासाठी त्यांचा प्रयत्न राहणार आहे। डॉक्टर असतील, व्यापारी असतील, बुद्धिवंत असतील, हे सगळे जण मिळून एक चांगलं लातूर, खऱ्या अर्थानं स्वच्छ लातूर आणि अमित देशमुख हे बोटावर खेळवायची सवय, बोलायचंच नाही, आपण भेटूया, बोलूया, बघूया, करूया आणि दिने डिसिजन, डिनाय डिसिजन। त्याचबरोबर बाबासाहेब पाटलांची प्रतिमाच लातूर शहरामध्ये हे आशियाना आणि गरीब पुरस्कृत सहकार मंत्री अशा प्रकारचे आहे। बळवंतराव जाधव हेही आता राष्ट्रवादीमध्ये आहेत। चंदू अण्णाचा निश्चित प्रयत्न राहणार आहे, पण त्या ठिकाणी अंटू पाटील, मिरचे असतील, शोभा पाटील असतील, एक चांगल्या प्रकारचे उमेदवार त्याही ठिकाणी भाजपने दिलेले आहेत। आणि एकंदरीत नेते, यंत्रणा, पक्ष, कार्यक्रम आणि केंद्रातला निधी आणण्याचा, राज्याचा निधी आणण्याचा विचार करत असताना पहिल्या टप्प्यात तरी भाजपची वज्रमूठ दिसून येत आहे आणि विरोधकांमध्ये मात्र फाटाफूट दिसून येत आहे। शिंदे उपमुख्यमंत्री यांची टीम रेणापूरला उभा राहिली, पण रेणापूरला जर बघितलं 3 अल्पसंख्याक जे मुस्लिम नगरसेवक हे निवडून आले, चांगल्या मताने निवडून आले आणि हा जो एक चर्चा होती की मुस्लिम समाज हा भाजपला मत देत नाही, तसं परभणीकडेही घडलं, रेणापूरमध्येही घडलं आणि या ठिकाणी अधिकात अधिक चांगलं वातावरण आहे।
दीपक सोळ यांच्याविषयी लोकमत निश्चित चांगलं आहे. शेवटी वचक हा असलाच पाहिजे. ते जरी काँग्रेसमध्ये असले तरी त्यांच्या नेत्याला त्यांची म्हणजे नाही जरी म्हणलं तर भावभक्तीपेक्षा भयभक्ती आहे. विक्रांत गोजमगुंडे की सगळ्यांच्या मनात त्यांनी अगोदरच पक्ष तसं पक्ष सोडावा असं वाटत होतं, पण ते महापौर ज्या पद्धतीनं झाले काय तर काय होणार काय नाही आणि राष्ट्रवादी कशा प्रकारची भूमिका घेणार. संजय बनसोडे हे काही सध्या मंत्री नाहीत आणि बाबासाहेब पाटील सहकार मंत्री खऱ्या अर्थानं सहकार्य करणार का आणि बाप्पा हे खरोखर अंग झाडून काम करणार का. अशा एकंदरीत परिस्थितीचा विचार करत असताना मित्र हो, अधिकात अधिक लोकांना भेटायचं बोलायचं. प्रभागातील आमच्या 17 प्रभाग आहेत, तर उमेदवाऱ्या फायनल झाल्या की आम्ही साधारणतः 5 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत रोज 3-4 प्रभागाच्या उमेदवारांच्या लोकांच्या मुलाखती घेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. लोकांना सांगू इच्छितो आम्ही तो कार्यक्रम साधारणतः 4 किंवा 5 ला जाहीर करू आणि त्या पद्धतीने लोकांनी चर्चेत सहभागी व्हावं. मराठवाडा नेता अधिकात अधिक लोकांपर्यंत जावा यासाठी मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.